विधानामुळे कुठेतरी एक महत्त्वाची बातमी समज द्या कारवाई नको राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं हे मत आहे। माणिकराव कोकाटेंबद्दल राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी हे मत मांडलेलं आहे। कोकाटे ज्येष्ठ आमदार आहेत, यावेळी समज द्या असं मंत्र्यांनी मत मांडल्याचं कळतंय। समज द्या मात्र कारवाई करू नका असं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं मत आहे। अक्षय, या संदर्भात काय माहिती? नक्कीच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सिन्नरमधनं तब्बल 5 वेळा आमदार आहेत आणि सिनियर आमदार आहेत आणि पहिल्यांदाच त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ जी आहे ती पडलेली आहे आणि त्यांना थेट कृषी मंत्री पद जे आहे ते मिळालेलं होतं आणि या संपूर्ण कृषी मंत्री पदाचा कारभार करत असताना त्यांच्याकडनं सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य आणि त्याचसोबतच ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला होता आणि त्या सगळ्या संदर्भात सातत्यानं विरोधकांकडनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची जी मागणी आहे ती जोर धरू लागलेली होती। परंतु पक्षामध्ये अगोदरच एक राजीनामा जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या रूपाने झालेला आहे, त्यामुळे दुसरा देखील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जर राजीनामा झाला तर पक्षाला त्याचा खूप मोठा फटका जो आहे तो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पडू शकतो। त्यामुळे या संपूर्ण प्री कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सर्व आमदारांनी अजित पवारांकडे माणिकराव कोकाटे यांना कडक समज देण्यात यावी, त्यांचा राजीनामा नको अशी भूमिका जी आहे ती मांडलेली असल्याचं माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। परंतु माणिकराव कोकाटे यांची सातत्यानं जी वादग्रस्त विधानं आहेत आणि त्याचसोबतच जी काही ऑनलाईन व्हिडिओ रमी खेळतानाचा जो काही व्हिडिओ आहे त्यावरती मात्र कडाडून नाराजी जी आहे ती अजित पवारांनी व्यक्त केलेली आहे आणि या सगळ्या प्री कॅबिनेटच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी सर्वच मंत्र्यांना सूचना दिल्या आहेत की आपली जी काही वक्तव्य करत असताना ती सांभाळून करा, सामाजिक भान ठेवा, वक्तव्य करत असताना माध्यमांमध्ये बोलत असताना काळजी घ्या, अशा अनेक सूचना ज्या आहेत त्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून या सर्व मंत्र्यांना देण्यात आलेली असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातेबदल होणार की त्यांचा राजीनामा होणार या सगळ्या संदर्भातला निर्णय जो आहे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होईल। त्यामुळे थांबवते, आपल्यासोबत विजय गावित हे जोडले गेलेले आहेत। विजय घाडगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ज्यांना मारहाण झालेली आहे। विजय घाडगेजी, आधी तुमची तब्येत कशी आहे आणि काय प्रतिक्रिया द्याल? तब्येत बरी आहे, मारहाण लागलेला आहे, दुखतंय सध्या, परंतु आम्ही ठाम आहोत तर कृषी मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे। कारण शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय चुकीच्या पद्धतीचे वक्तव्य त्यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहेत। महाराष्ट्रातला शेतकरी हा जगाला अन्नधान्य पुरवणारा शेतकरी आहे, जगाचा पोशिंदा आपण त्यांना म्हणतो। त्याच्याच बाबतीत जर तुम्ही एवढं असंवेदनशील कसं राहू शकता? एवढ्या महत्वाच्या पदावर बसलेला व्यक्ती चुकीच्या पद्धतीने कसं काय बोलू शकतो? एवढ्या महत्वाच्या पदावर बसलेला व्यक्ती सभागृहात रमी कसं काय खेळू शकतो? अशा पद्धतीने चुकीचा व्यक्ती आम्हाला नको आहे। राज्याचा कृषी मंत्री हा अतिशय संवेदनशील व्यक्ती पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असली पाहिजे। नक्कीच विजयजी, खाते बदलही होऊ शकतं अशी ही माहिती मिळते। जर राजीनामा नाही घेतला तर खाते बदलून दिलं जाऊ शकतं, यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? नाही, आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही। शेवटी ही राज्यकर्ते आहेत, त्यांनी काय करावं काय नाही ह्याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही। परंतु आम्ही शेतकऱ्यांची पोरं म्हणून शेतकऱ्यांच्या पोरांना आज एवढंच माहिती आहे, राज्याचा कृषी मंत्री संवेदनशील पाहिजे, आमच्या प्रश्नांची जाण असणारा पाहिजे। पवारांना पुण्यात भेटलो त्या दिवशी अजितदादांनी मला शब्द दिलेला आहे, मी शब्दाचा पक्का आहे आणि मंगळवारी तुम्हाला निर्णय होईल हे दादांनी आम्हाला ठणकावून सांगितलंय। आम्ही महाराष्ट्रातला शेतकरी समाज, पूर्ण शेतकरी या दादा किती शब्दाचे पक्के आहेत हे बघण्यासाठी आज महाराष्ट्र। नक्कीच, धन्यवाद विजयजी, तुम्ही बोललात त्यासाठी। तर विजय घाडगे आपल्यासोबत होते। अजितदादांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, मंगळवारी योग्य तो निर्णय होईल आणि दादा शब्दाचे किती पक्के आहेत हे पाहण्यासाठी अख्खा महाराष्ट्र वाट पाहतोय अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाला पाहिजे असं विजय घाडगे यांनी मागणी केलेली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम आहेत। बोलताना भान ठेवायला हवं, अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचलेत। सध्या 40 मिनिटांपेक्षा जास्त ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीत माणिकराव कोकाटेंच्या कार्यकर्त्यांनाही अजित पवारांनी चांगलं झापल्याचं कळतंय। कोकाटेंचा राजीनामा घेऊ नये यासाठी कोकाटेंचे कार्यकर्ते अजितदादांकडे आले होते। आता हा विषय माझ्या हातात नाही, अजित पवारांनी कोकाटेंच्या कार्यकर्त्यांना हे उत्तर दिल्याचं कळतंय। राजीनामा घेऊ नये यासाठी माझ्याकडे आला होता, मंत्रिपद दिलं तेव्हा आला नाहीत असं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना म्हटलंय।
तर मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती अशी ही सूत्रांची माहिती आहे। तर आम्ही तुम्हाला खूप सांभाळलं, आता हा विषय खूप पुढे गेलाय असं अजित पवार यांनी म्हटल्याचं कळतंय।